तर नमस्कार, गुड इव्हनिंग. आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजच्या शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा चेक करून घेऊ की आपल्या M1च्या गोल्डन सेटअप अकॉर्डिंग आज आपण कुठे ट्रेड एक्झिक्यूट केले, कशापर्यंत त्याला लाईव्ह मार्केटमध्ये मॅनेज केलं, काय सायकॉलॉजी होती, कोणत्या लेवलवर तो बुक झालेला आहे. पूर्ण क्लॅरिटी जी आहे ती या शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. ऑलरेडी जे आपले प्रीमियम मेंबर्स आहेत त्यांना तर माहित असते की सगळ्या गोष्टी काय आहेत काय नाही, पण ज्यांचं लाईव्ह जे आहे ते मिस होतं त्यांना क्लॅरिटी यावी हा म्हणून मी शॉर्ट व्हिडिओ बनवतोय. तर इथे तुमच्यासमोर ऑर्डर बुक ओपन आहे आणि ऑर्डर बुकमध्ये आज आपण एकच ट्रेड एक्झिक्यूट केलेला आहे जो की आहे निफ्टीमध्ये. तर डायरेक्टली निफ्टीचा मी इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली या ट्रेडची सायकॉलॉजी काय होती. तर डायरेक्टली मी निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतो. तर मी इथे निफ्टीचा इंडेक्स चार्ट ओपन करून घेतला आहे. तुम्ही इथे बघू शकता आजची तारीख आहे 6 एप्रिल. ओके, आजची जी निफ्टीची ओपनिंग होती ती या लेवलवर होती. फ्लॅटच ओपनिंग म्हणता येईल कारण की इथे क्लोजिंग होती आणि हा जो रेंज होता ह्याच्या मधात आणि आज ओपनिंग दिलेली होती. पहिली कॅन्डल रेड होती, डायरेक्शन होतं की खालच्या साईडने जाणार, बट क्लॅरिटी कन्फर्म नव्हती कारण काय याला खालच्या साईडने जे आहे ते एक वीक आलेला होता आणि जेव्हा पण वीक येतो तर एक डायरेक्शन क्लिअर नसते आणि तसंही आपण पहिल्या कॅन्डलवर ट्रस्ट करत नाही. तर पहिली कॅन्डल क्लोजिंग झाल्यानंतर इथे थोडंफार मोमेंटम दाखवलं खालच्या साईडने. इथे बाय ऍक्टिव्हेट झाले, या प्राइसला वर घेऊन गेले. जेव्हा आपली लाईव्ह कॉमेंट्री सुरू होती, आपण सर्वजण जेव्हा लाईव्ह मध्ये होतो तिथे मी क्लिअर सांगितलेलं होतं की आपण खालच्या साईडने पण आता विचार करत नाही आहे आणि वरच्या साईडने पण विचार करत नाही आहे. आपण स्ट्राईक प्राइस पण चूज करून ठेवलेली नाही आहे. त्याचं रिझन हे की मार्केट एका रेंजमध्ये फसलेलं होतं. आपण स्ट्रक्चर कन्फर्मेशनचा वेट करत होतो. आपल्याला पाहिजे होतं की याच्या खाली असं स्ट्रक्चर कन्फर्म करणार तर आपण एंट्री घेणार, किंवा मग जेव्हा हा वर गेला तर आपण विचार करत होतो की इथे जेव्हा हा स्ट्रक्चर कन्फर्म करणार तर आपण वरच्या साईडने एंट्री करणार. दोन्ही साईडने जो स्पेस होता तो क्लिअर होता. टार्गेट जे होते ते चांगले ओपन होते, बट आपल्याला आपल्या सेटअपनुसार पाहिजे होता. जसा आपला सेटअप ऍक्टिव्ह होणार तसं आपण एंट्री करणार होतो. त्यानंतर हा वर न जाता खाली न जाता एका रेंजमध्ये फसून राहिला या लेवलपर्यंत. इथे मी तुम्हाला क्लिअरली सांगितलं होतं इथे हा रेडी झालेला होता खालच्या साईडने याला. यावेळेला आपला डाऊट सॉल्विंग जे आहे ते सुरू होतं. तर इथे मी तुम्हाला सांगितलं होतं की जर हा खाली जात आहे तर डायरेक्टली एंट्री कोणालाही करायची नाही आहे. आधी क्लोजिंग होऊ द्यायची. क्लोजिंग झाल्यानंतर हा स्ट्रक्चर कन्फर्म करणार तेव्हा आपण एंट्री करणार. तर यांनी काय केलं, क्लोजिंग वर दिली, पुन्हा इथे बायर ऍक्टिव्हेट झाले, या प्राइसला वर घेऊन गेले आणि ऑलमोस्ट या लेवलवर येऊन थांबले. इथे जेव्हा प्राइस पोहोचली तर मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे जर हा पुन्हा जर ब्रेकआउट देतो तरी पण एंट्री करायची नाही आहे. रिझन काय, कारण की हर्डल जे आहे ते जवळ आहेत. हा जो सेलर आहे हा इथे बसलेला आहे. हा 100% याची जी पोझिशन आहे ते प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करणार, प्राइसला खाली पुश करणार, तर आपण इथे फसू शकतो. म्हणून प्रॉपरली मी तुम्हाला सांगितलं होतं की आधी रेंज बाहेर क्लोज करू द्या. बाहेर क्लोज झाल्यानंतर त्याला स्ट्रक्चरचं कन्फर्मेशन येऊ द्या, त्यानंतर आपण एंट्री करणार. तर इथे जेव्हा यांनी हा हाय लावला या लेवलला, इथे बघू शकता इथे पुन्हा सेलरनी त्याची पोझिशन जी आहे ते प्रोटेक्ट करायचा प्रयत्न केला. प्राइस खाली पुश केली, लगेचच बाय ऍक्टिव्हेट झाले आणि या प्राइसला वर उचललं या कॅन्डलमध्ये. या कॅन्डलमध्ये स्ट्रक्चर कन्फर्म झालेलं होतं. इथे जो आहे तो आपला ट्रेड एक्झिक्यूट करता आला असता, बट मी ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. त्याचं रिझन हे एकतर डे हाय जो आहे हा प्रॉपरली इथे प्रोटेक्ट होता. मी विचार केला की यांनी सेलरने इथून पुश केलं, प्राइस खाली आले नाही. जर यांनी इथून जर पुन्हा पुश केलं तर प्राइस अजून खाली येऊ शकतो. या लेवलपर्यंत स्पेस ओपन होता, बट एवढ्या स्मॉल स्पेससाठी मी प्ले करत नाही. पूर्ण रेंजच्या बाहेर जर निघालं तर ट्रेंड जो आहे तो एक स्ट्रॉंग ट्रेंड असतो आणि कंटिन्यू तो ट्रेंड जो आहे तो कंटिन्यू पण राहतो, तर एक चांगलं प्रॉफिट येऊन जातं रेंजच्या बाहेर. म्हणून मी इथे ट्रेड एक्झिक्यूट केला नाही. स्ट्रक्चर वाईज हा इथे परफेक्ट होता, बट या दोन कॅन्डल पुरतच याचा जो स्पेस होता तो ओपन होता. जेव्हा यांनी याला हा हाय लावला, खाली आला, इथे स्ट्रक्चर कन्फर्म केलं. इथे स्ट्रक्चर जेव्हा कन्फर्म केलं प्रॉपरली, तर ह्याच्या क्लोजिंगवर मी ट्रेड एक्झिट केला. सेम कॅन्डलचा लो जो आहे तुम्ही स्टॉप लॉस लावला. एंट्री घेतल्याबरोबर लगेचच नेक्स्ट कॅन्डलमध्येच यांनी 1:1 जे टार्गेट आपलं जे असतं फर्स्ट टार्गेट 1 ते यांनी इथे कम्प्लीट केलं. त्यानंतर हा थोडासा कन्सल्टेट झाला. कन्सल्टेट केल्यानंतर यांनी एक स्विंग बनवला आणि वर गेला. जेव्हा मी तुम्हाला सांगतो की आपण जेव्हा ट्रेल करतो म्हणजे आपला जो एसएल आहे तो आपण शिफ्ट करतो प्रॉफिटमध्ये, तर तिथे आपण बघतो एकतर डॉमिनेट कॅन्डल किंवा मग फ्रॅक्टल म्हणजे तो स्ट्रक्चर. तर इथे आपला जो एसएल होता फर्स्ट तो आपण काय केला, जेव्हा ही प्राइस वर गेली खाली आणि वर गेली, इथे आपण या फ्रॅक्टलवर फर्स्ट जो एसएल आहे तो ट्रेल केला. आपण या फ्रॅक्टलवर त्याला ट्रेल केलं, त्याचं रिझन काय, कारण की जस्ट इथे प्राइस थांबलेली होती, एक स्पाइक खाली लागलेला होता, म्हणून या प्राइस अकॉर्डिंग इथे जो आहे तो फ्रॅक्टल आलेला होता. बट हा फ्रॅक्टल आपल्या कामाचा नाही आहे. भरपूर वेळा मी लाईव्ह मध्ये तुम्हाला एक्सप्लेन पण केलेला आहे. फ्रॅक्टल जो आहे जिथे स्विंग कन्फर्म होतो तो जो फ्रॅक्टल आहे तो आपल्या कामाचा असतो. तर इथे काय केलं की इथे इथून यांनी प्राइस वर गेली, खाली आणली आणि इथून वर गेली. तर हा जो आहे हा प्रॉपर स्विंग आहे, स्ट्रक्चर आहे. तर या फ्रॅक्टरला पकडून आपण जो स्टॉप लॉस इथे होता तो आपण ट्रेल केला आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस जो आहे तो आपण इथे लावला. जेव्हा हा वर गेला तर या लेवलला या कॅन्डलनी बघू शकता तुम्ही की ब्रेकआउट दिलं. ब्रेकआउट दिलं तर ही कॅन्डल डॉमिनेट होती, डब्ल्यूआरसी होती, कॅन्डल जी होती ती खूप स्ट्रॉंग होती. तर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर जसं या कॅन्डलने क्लोजिंग दिली तर जो एसएल होता तो अजून टाईट केला आणि इथे लावला. पुन्हा इथे बघू शकता की जसा हा इथे कन्सल्टेट केला तसा पुन्हा रेंज इथे कन्सल्टेट केला. जसं मी सांगितलं की इथे याला व्हॅल्यू नाही आहे, तसंच या फ्रॅक्टलला पण व्हॅल्यू नाहीये. मग पुन्हा हा इथे थांबला, पुन्हा एक स्पाइक लावली, पुन्हा एक फ्रॅक्टल आला. तर हे जे फ्रॅक्टल होते हे एवढे काही कामाचे नव्हते. आपल्याला फ्रॅक्टल पाहिजे असतात, प्राइस वर गेली पाहिजे, खाली आली पाहिजे आणि पुन्हा वर गेली पाहिजे. इथे जेव्हा फ्रॅक्टल येणार तो आपल्या कामाचा असतो.
तर याला व्हॅल्यू नाही आणि याला पण व्हॅल्यू नाही. जेव्हा इथे या रेंजला आणि इथे ब्रेकआउट दाखवलं आणि कॅन्डल वर क्लोजिंग दिली, तर अजून जो स्टॉप लॉस इथे लावला होता तो अजून टाईट ट्रेल केला आणि इथे लावला. ओके. त्यानंतर तर मार्केटमध्ये टाइम जो आहे तो खूप कमी होता, तर इथे 3-4 कॅन्डल बनलेले आहे. थोडा वेळ हा टाइम स्पेंड केला आणि इथे आता यांनी क्लोजिंग दिलेली आहे. तर जो ट्रेड मी एक्झिट केला तो केला मी या कॅन्डलमध्ये. ऑलमोस्ट 2-3 मिनिट जे आहे ते मार्केट क्लोज व्हायला वेळ होता, तर त्यावेळेला मी हा जो ट्रेड आहे तो एक्झिट केलेला आहे, म्हणजे की एक्झिट केलेला आहे. तर सिंपल एंट्री होती. प्रॉपरली मी जसं एक्सप्लेन केलेलं होतं लाईव्ह मार्केटमध्ये तसंच एकदम सिंपल आणि सोप्या पद्धतीने एंट्री होती. एक्झॅक्टली जे तुम्हाला मी एक्सप्लेन केलं, जे तुम्हाला शिकवलं, जे आपण आज पूर्ण गोष्टी डिस्कस केल्या लाईव्हमध्ये, एक्झॅक्टली त्याच पद्धतीने आजची एंट्री होती आणि परफेक्टली आपण एंट्री केलेली आहे. इथे इथे किंवा मग या लेवलवर कोणालाही मी ट्रेड एक्झिक्यूट करू दिला नाही. ठीक आहे. या लेवलवर पण आपण करू दिलं नाही. लाईव्हमध्ये आपण कंटिन्यू डिस्कस करतच होतो. जेव्हा मी सांगितलं होतं की या लेवलच्या वर हा पूर्ण ब्रेकआउट देणार, पूर्ण रेंज बाहेर काढणार, स्ट्रक्चर कन्फर्म करणार, तेव्हा आपण मोठ्या टार्गेटसाठी प्ले करू शकतो. याच्या आतमध्ये जर आलं तर मी तुम्हाला 100% सांगितलं होतं की हे जे लेवल आहेत हे लेवल रिस्पेक्ट करणार. इथे सेलर जे आहे हे प्राइस जे आहे खाली पुश करताना आपल्याला दिसणार, जे की आपल्याला इथे पण दिसलेलं आहे, इथे पण दिसलेलं आहे आणि इथे पण दिसलेलं आहे. बट जेव्हा कन्फर्मेशन आला या कॅन्डलमध्ये, स्ट्रक्चर कन्फर्म केला आणि प्राइस जी आहे ती वरच्या साईडने मूव्ह व्हायला स्टार्ट केलं, तर इथे आपण ट्रेड घेतला. इथे आपण स्टॉप लॉस लावला. हे मोमेंटम आपण राईड केलं. जेव्हा इथे स्ट्रक्चर बनलं तर आपण इथे ट्रेलिंग केलं. त्यानंतर पुन्हा ही रेंज केलं, इथे आले ब्रेकआउट दाखवलं, तर आपण पुन्हा ट्रेल इथे केलं आणि त्यानंतर जर मार्केट क्लोज झालेलं होतं तर आपण इथे त्याला जो ट्रेड आहे तो क्लोज केला आहे. एकदम टेक्स्टबुक एंट्री होती. आपण जी लाईव्हमध्ये डिस्कस केलं त्या पद्धतीनेच होती आणि आपला प्रॉपर 100% सेटअप नुसार होती. एंट्री लेवल 2 ज्याला की आपण ट्रेंड कंटिन्युएशन एंट्री म्हणतो, ती जी एंट्री आहे ती आपण इथे परफेक्टली यूज करून प्रॉफिट जे आहे ते क्लोज केलेलं आहे. आजचा पण दिवस आपण प्रॉफिटमध्ये क्लोज करणार आहे. इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टवर समजलेलं असेल की एक्झॅक्टली कशा पद्धतीने आपण ट्रेड घेतला आणि कशा पद्धतीने त्याला आपण या चार्टवर मॅनेज केलं. याच ट्रेडला मी ऑप्शनच्या चार्टवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली ऑप्शनच्या चार्टमध्ये किती पॉईंटचा स्टॉप लॉस होता, कसं त्याला मॅनेज केलं, किती पॉईंट राईट केलं आणि कुठे त्याला आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी इथे ऑप्शनचा चार्ट लावून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकता की ऑप्शनचा चार्ट मी इथे लावलेला आहे. इथे आहे इंडेक्सचा चार्ट या साईडनी आणि या साईडनी आहे 22,800चा कॉलचा ऑप्शनचा चार्ट. आपण जे इथे चॅलेंज चालवतोय किंवा या अकाउंटमध्ये जे मी ट्रेड करतो तो प्युअरली मी ऑप्शन बाईंग करतो. तर आपला जो ट्रेड एक्झिक्यूट झालेला होता तो झालेला होता अपसाईडनी या कॅनलमध्ये. तर आपण इथे अपसाईडने ट्रेड करणार, तर आपण काय करणार, आपण कॉल परचेस करणार. तर आपली जी एंट्री झालेली होती ती झाली होती या कॅन्डलच्या क्लोजिंगवर. तर ती जी ऑप्शनची कॅन्डल आहे ती आहे ही कॅन्डल. याच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली. सेम कॅन्डलचा लो जो आहे तो आपण स्टॉप लॉस लावला. त्यानंतर इथपर्यंत आपण राईट केलं. त्यानंतर हा खाली येऊन वर जेव्हा गेला तर इथे आपल्याला प्रॉपरली एक ट्रेलिंगचा चान्स आला. तर आपण जो एसएल आहे तो आपण इथे ट्रेल केला. त्यानंतर पुन्हा प्राइस वर गेली. इथे एक डॉमिनंट कॅन्डल आली जी की डब्ल्यूआरसी होती, तर आपण इथे ट्रेल केला. इथे माझा 1 पॉईंटनी जो आहे तो स्टॉप लॉस वाचलेला होता या लेवलवर, कारण की इथे प्राइस खाली आली आणि इथून पुन्हा पुश करून वर गेली. त्यानंतर या कॅन्डलने जेव्हा क्लोजिंग दिली तर ऑलमोस्ट मार्केट क्लोज व्हायच्या 1 ते 2 मिनिटं आधी जी आहे ती मी पोझिशन जी आहे तिथे क्लोज केलेली आहे. तर प्रॉपरली मी इथे तुम्हाला जर पॉईंट वाईज जर कॅल्क्युलेट करून दाखवू तर ते पण मी इथे क्लिअर होऊन जाईल की जर या कॅन्डलच्या क्लोजिंगवर आपण एंट्री घेतली तर इथून इथपर्यंत जर आपण मोजणार तर 21 पॉईंटचा स्टॉप लॉस आहे. त्यानंतर इथपर्यंत त्यांनी जे मोमेंटम दाखवलं ते होतं 64 पॉईंटचं. त्यानंतर इथपर्यंत जे मोमेंट टोटल जे दाखवलं ते होतं 102 पॉईंटचं. 100 पॉईंट प्लस मी सुरू होतो. बट डायरेक्टली असं जनरली मी बुक करत नाही. मला वाटलं की 3 वाजून काहीतरी मिनिटं झालेली आहेत. जर हा अजून मुवमेंट करणार तर अजून फास्ट वर जाऊ शकतो आणि क्लोजिंग जे आहे ते वर देऊ शकतो. बट त्यांनी तसं न करता खाली पुश केला आणि खाली क्लोजिंग दिलेली आहे. तर एक्झॅक्टली माझी या लेवलवर काहीतरी ते बुक झालेलं आहे 285च्या जवळपास. तर ऑलमोस्ट मी इथे 75-78 पॉईंट्स जे आहे ते इथे मी बुक करून घेतलेले आहे. एंड ऑफ द डे मी प्रॉपरली इथे बघू शकता की 40%च्या जवळपास इथे मी प्रॉफिटमध्ये आहे आणि पॉईंट वाईज जर बघायला गेलं तर 78 पॉईंटच्या जवळपास मी इथे प्रॉफिट जे आहे ते लॉक केलेला आहे. आज पण जो दिवस आहे तो एंड ऑफ द डे ग्रीनमध्येच क्लोज केला आहे. जेवढे पण माझ्यासोबत लाईव्ह होते त्यांनी सर्वांनी तर प्रॉपरली जो सांगितलं, जे इन्स्ट्रक्शन दिले एक्झॅक्टली त्या पद्धतीला वापरून 100% तुम्ही पण ग्रीनमध्ये प्रॉफिटमध्ये आजचा दिवस क्लोज केलेला असेल. आणि जेवढे पण आपले युट्यूब सबस्क्रायबर आहेत त्यांनी पण सर्वांनी आजचा दिवस जो आहे तो प्रॉफिटमध्ये ग्रीनमध्येच क्लोज केलेला असेल. जर तुम्हाला इथे सांगू तर इथे काय झालं होतं की या कॅन्डलमध्ये आपला जेव्हा इथे ट्रेलिंग होता तर इथे तुम्ही बघू शकता की इथे याने डीप लावला, बट एका पॉईंटनी जे आहे ते आपला इथे वाचलेला होता. तर याला मी जर तुम्हाला दाखवू तर याचा जो लो होता या कॅन्डलचा लो तो होता 37चा आणि याने जो लो आलेला आहे तो आहे 38चा. तर एक्झॅक्टली एका पॉईंटने आणि आपला जो स्टॉप लॉस आहे ट्रेलिंग स्टॉप लॉस तो वाचला आणि हे एक्स्ट्रा पॉईंट जे आहे ते आपल्या खिशात दिलेले आहे आणि प्रॉफिट आपलं जे आहे ते वाढून दिलेलं आहे. पुन्हा तुम्ही समजू शकता की परफेक्टली जर आपण पेशन्स ठेवतो, सिस्टम फॉलो करतो, आपण जे शिकलेलो आहे एक्झॅक्टली त्याला ब्लाइंडली फॉलो करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो, तर ऑटोमॅटिकली रिझल्ट जे आहे ते आपल्या साईडनीच पॉझिटिव्हच यायला लागतात. त्याचे रिझल्ट आपण रोज लाईव्हमध्ये पण बघतो आणि जे तुम्हाला मी पोझिशन माझे शो करतो किंवा मी जे एक्सप्लेन करतो ह्यामध्ये पण तुम्ही कंटिन्यू बघतच असाल. ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जुळायचं असेल,
लाईव्ह मार्केटमध्ये बसून आमच्यासोबत लाईव्ह मार्केटमध्ये शेअर मार्केटची पूर्ण लर्निंग घ्यायची असेल आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी आमच्यासोबत लवकरात लवकर स्टार्ट करायची असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची लर्निंग जी आहे ती लाईव्ह मार्केटमध्ये लवकरात लवकर स्टार्ट करू शकता. तर इथे तुम्हाला निफ्टीच्या इंडेक्स चार्टर आणि निफ्टीच्या ऑप्शन चार्टर दोघांना पण क्लिअर झाले असेल. यालाच मी तुम्हाला पुन्हा ऑर्डर बुकवर घेऊन जातो आणि तिथे तुम्हाला एक्सप्लेन करतो की एक्झॅक्टली कोणत्या टायमिंगला ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि कोणत्या टायमिंगला त्याला आपण बुक केलेला आहे. तर डायरेक्टली मी ते ऑर्डर बुक ओपन करून घेतो. तर मी इथे ऑर्डर बुक ओपन करून घेतलेला आहे. तुम्ही इथे बघू शकता की जो फर्स्ट ट्रेड जो एक्झिक्यूट झालेला होता तो झालेला होता 1:10 तिथे मी निफ्टीचा कॉल जो आहे तो परचेस केलेला होता 22,800चा कॉल तो परचेस झालेला होता म्हणजे की बाय झालेला होता 206 मध्ये. त्यानंतर याला प्रॉपरली मॅनेज करत ट्रेल करत वरच्या साईडने जे बुक केलेलं आहे ते केलेलं आहे 3:28 म्हणजे की मार्केट क्लोज व्हायच्या 2 मिनिटं आधी 22,800चा कॉल जो की माझा बुक झालेला आहे 285 मध्ये. तर मोठामोठी जर तुम्ही कॅल्क्युलेशन लावलं तर तिथे आपण कॅल्क्युलेट पण केलं होतं की 78 पॉईंटच्या जवळपास जे आहे ते आपलं इथे प्रॉफिट बुक झालेलं आहे आणि पर्सेंटवर जर गेलं तर 38-40% जवळपास जे आहे ते इथे आपलं प्रॉफिट लॉक झालेलं आहे. एंड ऑफ द डे आज आपण पुन्हा प्रॉफिटमध्येच क्लोज करत आहे. ज्यांनी पण 10,000चा माल उचलला असेल त्यांना मोठामोठी 4,000च्या जवळपास प्रॉफिट लॉक करता आलं असेल आणि ज्यांनी 1,00,000चा माल उचलला असेल त्यांना मोठामोठी 40,000चा जो आहे तो इथे प्रॉफिट जे आहे ते लॉक करता आलं असेल. एंड ऑफ द डे सर्वजण आज प्रॉफिटमध्येच असाल. तर परफेक्टली आजच्या ट्रेडचं पण क्लॅरिटी तुम्हाला इथे आलेली असेल आणि प्रॉपर 100% आपल्या सेटअपनुसार होता की नाही आणि आपण त्याला प्रॉपरली आपण जे शिकलेलं त्यानुसारच मॅनेज करून त्याला क्लोज प्रॉफिटमध्ये केलेला आहे की नाही याच्यामुळे क्लॅरिटी तुम्हाला इथे आलेली असेल. पुन्हा एक रिमाइंडर देतो की ज्यांना कोणाला पण आमच्यासोबत जोडायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल किंवा व्हॉट्सअप करू शकता आणि पूर्ण डिटेल घेऊ शकता. डिटेल घेतल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासूनच तुम्ही आमच्यासोबत जोडू शकता आणि तुमची प्रॉफिटेबल जर्नी लाईव्ह मार्केटमध्ये आमच्यासोबत स्टार्ट करू शकता. तर आजच्या ट्रेड अपडेट व्हिडिओला आपण एवढंच ठेवू. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वजण शिकत राहा, इम्प्लिमेंट करत राहा. मी मयूर साइन ऑफ करतो. गुड लक, बाय.